नमस्कार. आज आपण मुरुड बाजारात आहोत आणि येण्याचं कारण तसं विशेष आहे. कारण मुरुड क्षेत्र विकास समिती संस्थापक अध्यक्ष माननीय स्वर्गीय सहकार महर्षी काकासाहेब यांच्या मार्गदर्शनातून म्हणजे क्षेत्र विकास समिती या ठिकाणी चालू त्याचे सचिव श्रीयुत प्रवीण पाटील सर या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. आणि आजच मुरुडमध्ये यांनी एक बोर घेतलेला आहे बाजारात. मी आमच्या कॅमेरामॅनला सांगेन आपण थोडंसं बोरकडे जाऊयात. आणि हा बोर या ठिकाणी 450 फूट हा बोर घेतलेला आहे आणि या ठिकाणी पाणी लागलेलं आहे. मुरुडकरांच्या बाजाराची या ठिकाणी सोय होणार आहे. आता काही महिन्यानंतर उन्हाळाही सुरू होणार आहे. मुरुडकरांची तहान भागवण्यासाठी, बाजारकरांची तहान भागवण्यासाठी या ठिकाणी बोर घेण्यात आले. आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रवीण पाटील सर स्वतः उपलब्ध आहेत. सर केलं सर, आपण क्षेत्र विकास समिती याकडनं या ठिकाणी आजही आम्ही पाहिलं मुरुडमध्ये हा 7वा-8वा उपक्रम आपला आहे. आपला वैयक्तिक असेल, क्षेत्र विकास समितीकडनं असेल आणि सध्या सर्व बोर या ठिकाणी ॲक्टिव्ह आहेत. आणि आता तुम्ही कालच हा बोर घेतलेला आहे, काय सांगा सर? मागील अनेक वर्षापासून आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे आजोबा स्वर्गीय शिवाजीराव नाडे साहेब यांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी आमच्या क्षेत्र विकास समिती जी की त्यांनी स्थापन केलेली 1953 साली, या संस्थेमार्फत मुरुड व परिसरामध्ये अनेक विकासाची कामं, लोकहिताची कामं केली जातात. त्यामध्ये महत्त्वाचं ग्राम स्वच्छता असेल, गावामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी गरजेच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल, वृक्ष लागवड असेल, तर अशा प्रकारचे अनेक उपक्रम आमच्या आजोबांनी सहकार महर्षी ज्यांनी गाव बसवलं, मोठं केलं, या विकासामध्ये, गावच्या विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यांच्या नावाने आपण पण या संस्थेमार्फत अनेक वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवावे आणि त्याचाच हा एक भाग म्हणून आम्ही काल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि सहकार महर्षी शिवाजीराव नाडे यांची 100वी जयंती असे दोन्ही औचित्य साधून या ठिकाणी मुरुडमधल्या आठवडी बाजाराच्या ठिकाणी एक 527 फूट खोल असणारे विंधन विहीर या ठिकाणी खोदले आहे. हे संस्थेच्या वतीनं किंवा मी वैयक्तिक सुद्धा माझ्या वाढदिवसानिमित्त 3 बोर घेतलेले आहेत. एक बस स्टँडवर आहे, एक पारूनगरला आहे आणि एक पंढरीनगरला. आणि संस्थेमार्फत हे 5वं बोर आहे. असे एकूण 8 बोर वेल्स घेऊन आम्ही या ठिकाणी गावच्या गरजवंत जे नागरिक आहेत त्यांची पाण्याची व्यवस्था केलेली. या आठवडी बाजाराच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करायचं कारण असं की मागील अनेक वर्षापासून 20 वर्षापासून ग्रामपंचायतीने या ठिकाणी इथं तुमच्या मागच्या बाजूला स्वच्छतागृह उभा केलेलं आहे. परंतु त्याला पाणी पुरवठा कुठल्या पद्धतीनं होत नसल्यामुळं ते स्वच्छतागृह अतिशय दुर्गंधीयुक्त असल्यामुळं तिथं नागरिक त्याचा उपयोग करत नाही. म्हणून त्यांना देखील ह्या बोरच्या मार्फत पाणी पुरवठा होईल, ते स्वच्छतागृहही सुरू होईल असा यामागचा हेतू आहे. दुसरा उद्देश असा आहे की दर बुधवारी इथं मोठ्या प्रमाणामध्ये परिसरातले आजूबाजूचे शेतकरी आठवडी बाजारासाठी आपल्या पालेभाज्या घेऊन येत असतात. अनेक वेळा बघितलं की त्यांना पालेभाज्या धुण्यासाठी पाण्याची इथं उपलब्धता नसते. म्हणून ते पालेभाज्या स्वच्छ पाणी त्यांना उपलब्ध करून द्यावं, त्यांची पिण्याची सुद्धा या निमित्तानं सोय होईल म्हणून देखील या बोरचा आपण वापर होईल या दृष्टीनं हे बोर घेतलंय. आणखीन की आपण आपल्या मागं बघू शकता, मुरुड बाजारपेठ मोठी असल्यामुळं, गाव मोठं असल्यामुळं इथं आठवडी बाजार जरी बुधवारी भरत असला तरी पण पालेभाज्याचा बाजार रोज भरतो. इथं अनेक दुकानं इथं आहेत बाजाराचे, म्हणजे भाजी मार्केटवाले व्यापारी आहेत. त्यांना देखील आठवड्याला 500 रुपये खर्च होतो प्रत्येकी. जे काय बाहेरचे पाणी घालणारे लोक आहेत, कोळी लोक, त्यांच्याकडून 20 रुपयाला घागरप्रमाणे त्यांनी मला सांगितलं की तर असं आमचं 500 रुपये आठवड्याला जातात. म्हणजे बरं झालं तुम्ही इथं बोरची व्यवस्था करून आमची पाण्याची सोय होईल. तर तिथंच पण आपण एक टाकी ठेवून त्याचं कनेक्शन आपण देणार आहे. अशा प्रकारे आमच्या आजोबाच्या जयंतीनिमित्त एक समाजाला काहीतरी उपयोगाचं, हिताचं
होईल म्हणून ही अशी पाण्याची व्यवस्था आपण करत असतो. संस्थेच्या मार्फत आपण अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आमच्या संस्थेचंच बोरवेल आहे. हजारो लोक तिथून पाणी घेऊन जातात. ते कधी बंद पडलं मेंटेनन्स आम्ही करतो. आता आमचे ग्रामपंचायत मधले सरपंच उपसरपंच आहेत, सर्व कर्मचारी आहेत, त्यांचं देखील खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभत असतं. कुठलं काय त्याचं मेंटेनन्स असेल, वायर निघालंय कुठं काय, तर हे कर्मचारी देखील आम्हाला मदत करतात, दरवेळी धावून येतात. माजी उपसरपंच हनुमंत बापूंनी देखील आमचं बोरवेल्स कधी बंद पडलं तर दुरुस्त करून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे. तर हे कसं आहे, लोकांसाठीच आहे आणि सगळ्यांनी थोडं थोडं सहकार्य केलं तर अशा प्रकारची समाज उपयोगी कामं होऊ शकतात. हे लक्षात घेऊन आम्ही हे बोरवेल आठवं घेतलेलं आहे. दुसरं बोरवेल आमचं मौलाना आझाद उर्दू शाळेपाशी आमच्या संस्थेची जागा आहे, त्या ठिकाणी आपण बोरवेल घेतलंय. मुस्लिम मोहल्ला आणि परिसरातले सगळे लोक तिथं पाणी घेऊन जातात. बस स्टँडवर आहे, पारूनगरला आहे, पंढरीनगरला एक बोर आहे आपलं. तर अशा प्रकारचं आणि हे ही असं 8वं बोर आपल्या हातावरचं आहे. तर लोकांना ह्याचा निश्चितच फायदा होईल असं मला या प्रसंगी वाटतं. बघा, सामाजिक उपक्रम घेताना सर्वात प्रथम अग्रेसर असतात हे सर्व मुरुडकरांना माहिती आहे आणि हा त्यांच्या हातावरला 8वा बोर आहे. निश्चितच या बोरचा लाभ हा मुरुडकरांना होईल. मुरुडकर वासी ज्या आपल्या मुरुडचा जो बाजार आहे तो इतरत्र सर्वच खेड्यातला संलग्न आहे आणि इतरत्र 25 खेड्याचं कनेक्टिंग असणारं हे गाव आणि यात ते भरणारा बाजार, या ठिकाणी पाण्याची होत असणारी हेळसांड हे थांबवण्यासाठी सरांनी जे उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे, अतिशय सुंदर उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि निश्चितच याचा फायदा सर्व मुरुडकरांना होईल अशी अपेक्षा व्यक्त करूयात. या संपूर्ण न्यूजसाठी तेज नगरी न्यूज मी न्यूज